भारत माता मंदिरासह अन्य मंदिरात पूजा करणाऱ्या परिवारांना सरकारी हप्ता काढून मजाक करण्यात आला. शेकडो वर्षाच्या परंपरेला खंडित करण्याचा डाव होता, तेव्हा तुमचा कंठ का नाही फुटला असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना केला होता. या संदर्भात त्यांना एक ट्विट केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाला साक्षीदार असलेला विशाळगडवर अलीकडचं झालेल्या हिंसाचारावरून सध्या राजकारण चांगले तापलेले आहे. या कारणास्तूनच अंबादास दानवे यांनी ट्विट करत इम्तियाज जलील यांच्यावर केलं. पण नेमकं घडलं काय ते पहा. अंबादास दानवे यांनी जलील यांना उद्देशून आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की कोणत्याही हिंसेचे समर्थन करता येणार नाही. अतिक्रमण हे अतिक्रमण असते. विशाळगड हे नरवीराच्या शौर्याचे प्रतीक आहे. कोंबड्या कापून खायची ती राजधानी नाही. विशाळगडावर त्यांचे अतिक्रमण आहे, मग ते कोणतेही असो. त्यांनी ते स्वतः काढून घेणे शहाणेपण ठरणार आहे. सर्व धर्म समभावाची शाल आपण लोकसभा निवडणुकीत घालून फिराल असा लोकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहनही करा, असे दानवे म्हणाले. तसेच त्यांनी म्हटले आहे की जेव्हा देवगिरी किल्ल्यातील भारत माता मंदिरासह अन्य पूजा करणाऱ्या परिवारासह फतवा काढून मजाक करण्यात आला होता, शेकडो वर्षाची परंपरेला खंडित करण्याचा डाव, तेव्हा तुमचा कंठ का नाही फुटला असा सवाल देखील उठलेला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून विशाळगडवर अतिक्रमण वाढले आहेत. अनेक शिवभक्तांनी आणि गड संवर्धन करणाऱ्या व्यक्तींशी त्याबद्दल तक्रार केली होत्या. त्या ठिकाणी अतिक्रमण त्वरित हटवण्यास यावी अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन देखील केले आहेत. त्यानंतर विशाळगड रविवारी अतिक्रमण हटाव मोहीम हिंसक वळण लागले. यावेळी स्थानिक नागरिकांना मारहाण करण्यात आली असा आरोप झाला. यामुळे काही जण जखमी झाले. या हिंसाचाराबद्दल एमआयएमचे नेते जलील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. या घटनेबद्दल तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते आणि पक्ष पुन्हा गप्प राहील आहेत. हा नवा भारत असे जिथे गुंड सोयीस्करीने प्राधान्यस्थळ उद्ध्वस्त करू शकतात आणि पोलीस मूकदर्शन बनले आहेत. गुंडांनी केवळ प्रार्थने स्थळाचेच नुकसान केले नाही तर मुस्लिम